शरद पवार यांना केंद्र सरकारची झेड+ सुरक्षा मिळण्याची शक्यता। सध्या पवारांना राज्य सरकारची सुरक्षा, मात्र राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ होण्याचा अंदाज। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, परीक्षेतील गोंधळाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणार, सुप्रिया सुळेंची माहिती, तर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत एमपीएससीच्या अध्यक्षांना विनंती, फडणवीसांचं ट्विट। पुण्यामध्ये शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून आंदोलन, 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी। लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री परळीहून नांदेडकडे जाताना ताफा अडवला। कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांविरोधात अज्ञातांची बॅनरबाजी, कोल्हापूरचा विकास खुंटवणाऱ्या सरकारचं स्वागत, बॅनरवर उल्लेख, महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये बॅनर झळकले। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी मंगलदास बांदल यांना 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, बांदल यांच्या घरी 5,60,00,000 रुपये आढळल्याची माहिती। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय राज्यव्यापी संपाला मोठा प्रतिसाद, लाडक्या बहिणींकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। आरक्षण वर्गीकरणाविरोधात विविध संघटनांकडून भारत बंद, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज, बिहारच्या पाटणामधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, उपजिल्हाधिकारी देखील संबंधित पोलिसावर चांगले संतापले। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लातूरमधील कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी, म्हणणं ऐकून घेत आपण आंदोलकांच्या मताशी सहमत असल्याची ओमराजेंची प्रतिक्रिया। पुण्यातील गोंदिया शहरामध्ये बंद दरम्यान काही दुकानं सुरू असल्यानं दगडफेक करत तोडफोड, काही जण दुचाकीवर दांडका हातात घेऊन फिरत असल्याचं देखील समोर